करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपणा. श्रीराम समर्थ. कोणी एक कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप काळ आहे ते आपोआप होत जाते. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी उत्तमाची सुरुवात करून दाखवली. श्रीमत दासबोध मतच मांडले समर्थांनी. कोणाचं? श्रीमताचं मांडले, बरोबर ना. समर्थ बोलले या दासाला बोधाची शिकवण असली पाहिजे, म्हणजे त्या लोकमतांमध्ये जायला नको, त्या लोकांच्या नादी लागेला. म्हणजे समर्थ बोलले कुठले लोक? हे अंतरीचे 8 विकार, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, यांच्या नादी लागला की समर्थ बोलले मनुष्य देह बुडाला. म्हणून समर्थांनी सांगितलं श्रीमत दासबोध दशक 18वा दिला. 8 आणि 1 9ची भूमिका बहुजिन्सी आणि त्यातल्या समास 10वा दिलाय श्रोता अवलक्षण निरूपणा. श्रोता म्हणजे कोण? आपण. आपली भूमिका, आपली लक्षणं कसली आहेत? उत्तमाची आहेत का? बरोबर ना. ही ओळखली गेली पाहिजे. आपले गुण कसे असतात, अवगुण कसे असतात, याची ओळख हा समास करून देणार. समर्थाने उत्तमाचं विवरण दिलं, निरूपण दिलं. आपल्याला काय करायचं? फक्त श्रवण करायचं आहे. श्रीराम समर्थ. कोणी एक कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप काळ आहे ते आपोआप होत आहे. आता कोणी एक कार्याचा साक्षप, कुठलं तरी कार्य आपल्या हाती लागलेलं आहे किंवा आपण एखाद्या कार्याची सुरुवात करतोय, परंतु समर्थ बोल काहीतरी घडी विक्षेप. जर समजा आपण कार्य करत असताना कोणीतरी आपल्या समोर येतोय, बरोबर, दाराची बेल वाजते किंवा कोणाचा दरी धक्का आपल्याला लागला आणि चुकून काय पडलं, तर आपण काय बोलतो? दोष कोणाला देतो? त्या व्यक्तीला देतो. अरे तुझ्यामुळे माझं काय झालं, कामामध्ये अडथळा निर्माण आला. म्हणजे आपलं मन कुठे गेलं? अरे चुकून धक्का लागला किंवा कोणीतरी आलंय, त्याला काहीतरी गरज असेल म्हणून तो दाराची बेल तुझ्या दारी आलाय, काहीतरी मागत असेल, परंतु आपण काय बोलतो? अरे ही व्यक्ती आली की माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण होते. म्हणजे समर्थ बोले असं काही नसतं. त्या व्यक्तीचा दोष नाहीये, तुझ्या अंतरीच्या 8 विषयांचा आहे. हे अवगुण शोधले पाहिजे. म्हणून समर्थ बोला कोणी एक कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप काळ आहे ते आपोआप होत आहे. काळाला नाही, काळ जेव्हा येईल तेव्हा आपली जी काही वाटचाल असेल ते घेऊनच जाणार आहे. त्याला कोणी अडथळा येत नाही. त्याच्या कामामध्ये कधी पाहिलंच नाही. तो बरोबर उचलतो. ज्याचा दिवस भरलाय त्याला बरोबर उचलतो. उत्तमाचा एक श्रवण दिलं बघा, श्रवण करूया. उत्तमाचं निरूपण आहे. 4 मित्र असतात. 4 मित्र एका घरामध्ये एका कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या कामामध्ये मग्न असतात. ते व्यक्ती ड्रॉइंग काढत असतात, एखादे चित्र काढत असतात. प्रत्येकजण एकमेकांना मदत करत असतो. पण ज्याची घटका भरली, बरोबर ना, ज्याचं आयुष्य तिथे संपलं, त्याला कोणी रोखू शकत नाही. ज्याचा दिवस भरलाय त्याला जावंच लागणार आहे. तो काळाला असं नाही सांगू शकत की थांब मला पूर्ण ड्रॉइंग होऊ दे नंतर माझं मरण येईल. नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न भादी न आप मृत्यू काय करी.
म्हणून काळाला सुद्धा नमस्कार करायचा. सकाळी उठल्यावर आपण बघा पूजेला आपण कालाय तस्मय नमः, बरोबर ना? विडा काढतो की ना आपण, कोणी समर्थ बोलले, काळाला सुद्धा नमस्कार केलाच पाहिजे. आपण घराबाहेर पडतो, बरोबर ना? ज्या अंतरीमध्ये कोण आहे ही जाणीव असली पाहिजे. म्हणून आपलं मन इतरांच्या नादाला न लागता आपलं मन आपण कोणाच्या हातात दिलं पाहिजे, बरोबर ना? तो इंद्रियाचा राजा आहे. ते इंद्रियांना वळण लागण्यापेक्षा त्या मनालाच कोणाच्या ताब्यात ठेवलं पाहिजे, ही शिकवण समर्थांनी आपल्याला दिली. म्हणून समर्थांनी उत्तमाचं विवरण दिलं, श्रवण दिलं. कोणी एक कार्याचा साक्षप, काहीतरी घडे विक्षेप, काळ आहे ते आपे आप होत जाते. होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील शंका, जन्मानी मृत्यूची. म्हणून समर्थ बोलले होणार ते होईना का, बघायचं नाही, मागे पुढे बघायचं नाही. जे होत आहे होऊन जाऊ दे, त्याला दोष द्यायचा नाही, दोष तुझ्या कर्माला द्यायचा. कार्यभाग होत चालिला, बघा पुढच्या ओवीमध्ये काय उत्तमाचं ओवी दिली, उत्तमाची. कार्यभाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस. आता कार्यभाग होत चाललाय, सुरुवात उत्तमाची केली, दिवसेंदिवस कामामध्ये मग्न होत चाललाय, कार्य पण उत्तमाचं आणि थोडाफार पैसा सुद्धा मिळतोय, म्हणजे जीवन जगण्याला काहीतरी अर्थ आहे. विचारही सुचू लागला, विचार करू लागला, अरे पण माझे पुढचे दिवस कसे जातील, माझ्या एवढ्या पैशामध्ये माझं पुरेल का? आता समजा माझा बँक बॅलन्स एवढा आहे, तर माझी येणारी पुढच्या पिढीला हा बँक बॅलन्स पुरेल का? म्हणजे तो काय करतो, ती व्यक्ती दिवसेंदिवस काय करते, विचार करू लागते. समर्थ बोलले विचार न करायचा, विचारामध्ये मग्न कधीच व्हायचं नाही. विचारही सुचू लागला, मग विचारामध्ये चिंतेत काय करतो, आजारपणाला दूर करण्यापेक्षा जवळ आमंत्रण देतो ना, मग ते आजारपण आपल्या अंगी येतात. म्हणून चिंता आलीच ना शेवटी. चिंता करतोय विश्वासी, बरोबर ना? विश्वाची चिंता करतोय, हे त्याचं जग आहे, जगाचा मालक तो आहे, विश्वाचा मालक आहे. आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. आपल्याला जे काही काम आलं आहे, आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ना, ते एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे, बरोबर ना? म्हणून विचारही सुचू लागला दिवसेंदिवस. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ सहाय्य होतो, दुःखाउपरी सुख देतो, देव कृपाळूपणे. बघा काय उत्तमाची ओवी लिहिली. कोणी एक प्राणी जन्मास येतो, आपण जन्माला आलो, या पृथ्वी तलावर आपण काय केलं, मनुष्य योनी म्हणून आपण जन्माला आलो, पण काहीतरी काळ सहाय्य होतो. या पृथ्वी तलावर काय झालं, ओझे निर्माण झालं. तू काही करतच नाहीये, सेवा करत नाहीये, फक्त तू आलायस, कुठल्या कार्याला हातभार नाहीये, जीवन जगतोस म्हणून जगतोस, दुःखाउपरी सुख देतो, देव कृपाळूपणे. तुझ्या वाटेला दुःख आहेत, पण तू इतरांना मदत करू शकत नाहीये, दुःखाउपरी सुख देतो, पण तू कोणाच्या तरी वाटेला काय करतोय, सुख देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर ना? कोण आजारी पडलं की त्याच्या मदतीला तू धावून जातोयस, कुठे कोणाला काही कमी पडलंस त्याच्या वाटेला तू काय करतोस, धावून येतोस. म्हणजे समर्थ बोलले काय, देव कृपाळूपणे. अरे दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगीदास पाळू. म्हणजे समर्थ बोलले दिनाचा दयाळू कोण आहे. आपण जरी वरून जरी आपला चेहरा विद्रूप असेल, परंतु तुझे उत्तमाचे जर कर्म आतून असतील ना, चेहऱ्याला डिमांड नाही आहे. समर्थ तुझ्या अंतरीचे काय कर्म तुझे उत्तमाचे आहेत ना, फळ मिळणारच. तिथे जरी तुला मिळत नसेल तरी ज्यावेळी तुझा जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढे तुझी कमाई आहे ना, ती तुझ्यासोबतच राहील. ही आपल्याला घेऊन जायची, ही आपल्याला बँक बॅलन्स आहे ना, तो घेऊन जायचा आहे. पैसा नाशिवंत आहे, तो इथेच राहणार आहे, घेऊन कोणीही जाणार नाही. किती उद्योगपती असू दे, किती करोडपती असू दे, लखपती असू दे, अब्जपती असू दे, काहीही घेणं नाही आहे.
परंतु हे जे काही आहे सामर्थ्य हे आपल्या अंतरी आपल्या सोबत आलं पाहिजे. म्हणून समर्थ बोले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला त्याचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे. आता अवघाची काळ जरी सजे, आपलं काय होतं, आपण एखादं कार्य करत असताना आपलं अर्धं काम पूर्ण होतं आणि अर्धं काम काय होतं, निघून जातं. आणि आपण दोष देतो कोणाला, नशिबाला देतो. तरी अवघेची होती राजे, जे पूर्ण केलेस ना राजासारखा उभा राहा ना. अरे मी एवढं तरी काम केलं, पण मी पण आणू नकोस. समर्थ बोले अंगी जर मी पण आला की समर्थ बोले अभिमान आलाच. श्री मंगलाचरणामध्ये समर्थांनी उत्तमाची ओवी लिहिली ना, अभिमान एवटे मत्सर मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बने. म्हणून जेवढं काही कार्य केलेस ना, बरोबर ना, ते कार्य त्या कार्यामध्ये तू काय राजासारखा उभा राहा. काही सजे काही न सजे ऐसे आहे, एह लोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे. आता इह लोकात का आणि परलोकात, उत्तमाची कर्म केलीस तर उत्तमाची तुला फळं मिळणार आहे. की असं नाही की इह लोकामध्ये जन्म घेतलास, उत्तमाची कर्म केलीस तुला फळ मिळेल, आणि परलोकात जर जन्म घेतलास कर्म उत्तमाची केलीस तरी तुला फळ मिळणार नाही, असं नाही. जे जे उत्तमाचे कर्म करतायत, जे जे उत्तमाचे गुण आहेत त्याला नक्कीच फळ मिळणार. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सर. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, देखिल्या न ऐकेले भूमंडळी. हीच आपली श्रोताची अवलक्षण आहेत. कुठे जायची गरज नाही. समर्थ बोले लक्षणं आपल्याला कशामध्ये दिली, श्रोता अवलक्षण. लक्षणं कुठे आहे समर्थ बोले श्री मंगलाचरणामध्ये लक्षणं दिलेत बघा. मायधुवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, करता कोण हे लक्षणं, हे समजलं पाहिजे. करता कोण हे लक्षणं, करता करविता तो आहे. म्हणून समर्थ बोले ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपणे आले, ऐसे देखिला ना ऐकले भूमंडळी. आपल्याला कोणीतरी व्यक्ती सांगते त्याचं पूर्ण ऐका ना. आपण काय करतो, अरे मी ऐकले, पुन्हा पुन्हा तेच काय सांगतोय. म्हणून समर्थ बोलले अरे ऐक ना, ऐकण्यामध्ये कुठे तुला पैसे लागते. समर्थ बोलले ऐकल्या विन कळले. मग आपण काय करतो, अरे ऐकले ना, मग या कारणाने ऐकतो, या कारणाने काय करतो, सोडून जातो. मग शेवटी ती व्यक्ती बोलणारी, त्या व्यक्तीचा काय फायदा झाला का, आपलं काय झालं, मन भरकटलं. मग ते आपण या कारणाने ऐकलं, त्या कारणाने सोडून दिलं. हां, उत्तमाचे विचार आहेत आपल्या कर्णाद्वारे, आपल्या श्रवणाद्वारे काय करत अंतरीपर्यंत परेपर्यंत पोहोचता आले पाहिजे. श्रवण झालं की श्रवणाचं मनन झालं पाहिजे, मननाचा निजध्यास तुझ्या अंतरी उभा राहिला पाहिजे. पिंडामध्ये उत्तमाची काय केली पाहिजे, फळे रुजली पाहिजे. सत्वगुणी जर उत्तमाची असतील ना तर फळं नक्कीच आपल्याला काय मिळणार आहे, उत्तमाचीच मिळतील ना. म्हणून पाया मजबूत पाहिजे. आपण काय करतो, भिंती कशी आहेत, कौलं कशी आहेत, पत्रे कशी आहेत त्याचा विचार करू नको. तुझा पाया मजबूत आहे तर घर भक्कम आहे. म्हणून समर्थ बोले ऐकल्या विना कळले, शिकल्या विना शहाणपण झाले, ऐसे देखिला ना ऐकले भूमंडळ. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारा सार. आता सकळ काही ऐकता कळे, आपण ऐकतो सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण ऐकतच राहतो. ही भूमिका असली पाहिजे. आपण कधी वक्ता बनायचं नाही, आपण उलट श्रोता बनायचं. आपण ऐकतोय ना, म्हणजे ऐकणं हे खूप मोठं स्वाभाविक लक्षण आहे. प्रत्येकाचे विचार आपल्या अंतरी पेरलं पाहिजे. अरे या व्यक्तीचं काय चाललंय, त्या व्यक्तीचं काय चाललंय आणि माझं काय चाललंय, हे विचार कसले असले पाहिजे, उत्तमाचे विचार पाहिजे. परंतु चिंता करायची गरज नाही. करता करविता तो आहे. म्हणून समर्थ बोलले सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे. मग त्यातूनच आपल्याला काय होतात, प्रश्न सोडवले जातात. प्रत्येकाचे विचार आपल्याकडे अंतरी पेरून त्या पेरलेल्या विचारातून काय होतात, आपले प्रश्न सॉल्व्ह होतात.
प्रश्न सोडविले जातात. मग आपण बोलतो अरे माझं जे न होणारं काम ते अचानक झालं. अचानक नाही झालं, तू सर्व काय केलंस, विचारपूर्वक काय केलंस. प्रत्येकाची माहिती तुम्ही काय केली, अंतरी पेरलीस आणि तीच माहिती काय झालं त्या कामामध्ये उपयोगी आली. म्हणून तुम्ही काय केलं, उत्तमाचे बी पेरले. कुठे पेरलेस, अंतरीमध्ये. आणि अंतरीतून काय झालं, समर्थ बोलले पालवी फुटली, अंकुर आले, तेच तुझ्या उपयोगी आले ना, मदतीला धावून आले. म्हणून समर्थ बोलले सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारा सार. श्रवण म्हणजे ऐकावे, म्हणन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे त्रैलोक्य चाले. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी नव्हे. कृतयुगापासून त्रेतायुगापर्यंत, त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत, द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत समर्थ बोलले एकच आहे, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु. म्हणून समर्थ बोलले श्रवण म्हणजे ऐका. श्रवण दिली. श्रवणाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जीवनामध्ये काहीच नाही मिळालं ना तरी चालेल, पण समर्थ बोलले श्रवण सोडू नको रे. श्रवण हा आपला पाया आहे. श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे मनी धरावे. श्रवण ते ऐकलंच ना, त्या ऐकलेले श्रवण आपल्या मनामध्ये काय करायचंय, पेरून ठेवायचंय, आपल्या मनामध्ये साचून ठेवायचंय. श्रवणाचं मनन आणि मननाचा काय झाला पाहिजे, निजध्यास झाला पाहिजे. या त्रिवेणी संगमावर समर्थ बोलले उभं राहिलं की समर्थ बोलले जिंकलास. बरोबर ना. आयुष्याची रत्नपेटी माझी भजन रत्न गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची कळाली. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती सकळ काही. आता श्रवणा आड विक्षेप येतातच. उत्तमाची आपण कामं केली किंवा सुखाचा आनंद असला की समर्थ बोलले दुःख येतातच. श्रवणामध्ये आड येणारे लोक असतात. आता लोक कोणती, परंतु समर्थ बोलले समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. कोण आहे या भूमंडळावर, समर्थ बोलले असा कोण आहे की तो वाईट नजरेने पाहणार आहे. नाहीये. समर्थांच्या दासाकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाहीये. कारण समर्थांचा देह, समर्थांचा दास हा काय, उत्तमाची गुणे घेऊन, उत्तमाची लक्षणं घेऊन उभा राहिलाय. म्हणून समर्थाने श्लोक लिहून ठेवलाय ना, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जया चिळीला वर्णिती लोक तिन्ही, उपेक्षी कदा राम दासा. अरे श्रवणात जरी प्रसंग उभा राहिला ना तरी प्रसंगांना सामोरे जाणारा कोण आहे, समर्थ बोलले आहे ना. फक्त उभा राहा, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणून कुठलेही आपण कार्य करत असताना आपण का करतो, सुरुवात कोणापासून करतो, श्री गणेशाने करतो ना, बरोबर ना. श्री गणेशाने सुरुवात केली की कार्यसिद्धीस नेण्यास कोण आहे, श्री समर्थ. याची जाणीव आपल्या अंतरी असली पाहिजे. अरे कोणी येऊ दे, समर्थ बोलले अंतरीच्या समर्थ बोलले आत्म्यावर विश्वास ठेव, कारण तो चालतोय ना. म्हणून तुझ्या देहाकडून काय होते, काय होते, समर्थ बोलले इतरांची मदत होते, इतर कार्यास मदत होते. म्हणून समर्थ बोलले अंतरीचे तरंग नाना. श्रवणी नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्येती सकळ काही. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नित्य न आले ते एकाग्र नव्हे. आता श्रवण करत असताना समर्थ बोलले आपण काय करत असतो बघा, एखादं कोणीतरी व्यक्ती आपल्याला सांगते, ते श्रवण आपण ऐकतो. परंतु एखाद्या गोष्टीकडे दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी सांगितलं की आपण त्या गोष्टीकडे आपण काय करतो, अवलंबून राहतो.
मग जी सांगणारे श्रवणासारखी किंवा एखादी गोष्ट ती व्यक्ती सांगते, काहीतरी नवीन सांगते, परंतु त्याच्याकडे आपले लक्ष नसतं. जी महत्वाची आहे ना ते आपण श्रवण करतच नाही. आणि जी बाहेरून आलेली व्यक्ती आहे त्याचा आपण पूर्णपणे ऐकतो आणि मग त्यावर विश्वास ठेवतो. म्हणून समर्थांनी सांगितलं, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टात गेला तोची भला. आणि उत्तमाचं आहे श्रवण. कसं आहे, श्रवणी लोक बैसले. आपण श्रवणाला बसलोय ना, श्रवण आहे, श्रवण पूर्णपणे ऐकायचं, श्रवणाचं मनन करायचं आणि मननाचा निजध्यास करायचं. हेच आपल्याला उपयोगी येणार आहे. जन्माचे सार्थक कुठे आहे समर्थ बोलले, हाच आहे, एक पाया आहे परमार्थाचे जन्मस्थान. तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात. शेवटी गत्यंतर नाही. याशिवाय समर्थ बोलले, श्रवणाशिवाय तुला कुठलाही रस्ता नाही. हाच एक समर्थ बोलले, हाच एकमेव मार्ग आहे आणि तो सुद्धा सुटण्याचा. 84 लक्ष योनीमधून सुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे. बाकी तू इथे मनुष्य योनी जन्माला आलास, पैसा आहे, बंगला आहे, घर आहे, समर्थ बोलले नाशिवंत आहे, ते कुठे आपल्याला घेऊन जायचं आहे. परंतु त्यांच्याकडून सुटलास, 84 लक्ष योनीपासून सुटलास ना, की समर्थ बोलले मोक्ष प्राप्ती आहे. म्हणून समर्थ बोलले मोक्ष प्राप्तीचा निश्चय पोलिलास आहे. मोक्ष म्हणजे मोकळा गेला. मनुष्य बाहेर हिंडवून आले. बघा सामर्थ्य बघा काय पुरवलं असेल. मनुष्य बाहेर हिंडवून आले, नाना प्रकारीचे ऐकले, उदंड गलबलू लागले, उगी असे ना. सर्वांचं ऐकून येतो आणि घरामध्ये काय करतो, कटकट करत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये समर्थ बोलले आहेतच. अरे पण तुझ्या पिंडामध्ये, तुझ्या घरामध्ये काय चाललंय हे बघ. इतरांचं ऐकून काय करतोस तू, घरामध्ये आपल्या तसंच झालं पाहिजे. अरे पण तुझी कर्म उत्तमची नाहीये, त्याच्याकडे एवढं आहे, मग आपल्या घरामध्ये एवढं का नाहीये. समर्थ बोलले त्याची कर्म उत्तमची आहेत, त्याला पैसा पण मिळतोय, प्रसिद्धी पण मिळते, लक्ष्मी घरी आणते. तुझ्या घरामध्ये तुझ्या व्यसनापासून सर्व काय होत चाललंय, पैसा चाललाय. इकडे गुणांपासून तुझी अवगुण वाढत चालली. कसा तुझ्याकडे पैसा टिकेल. पण त्या पैसा नसल्यामुळे तुझ्या घरामध्ये काय वातावरण कसं आहे, कटकटीचं वातावरण आहे. हे शोधलं पाहिजे की आपली सुरुवात कशापासून होती. बरोबर ना. इतरांच्या घरामध्ये पाहू नकोस, तुझा कमीपणा तुला अंगाशी आहे. त्याच्याकडे BMW आहे, ऑडी आहे आणि माझ्याकडे काय आहे, सायकल आहे. समर्थ बोलले विचार करू नकोस, आपल्याला पण ती येईल. पण जर तुझा लक्ष त्या BMW ऑडीकडे असेल ना तर नक्कीच नाही येणार. परंतु जर तुला कमीपणा, बरोबर ना, त्या गाड्यांकडे कमीपणा येतो, मग आपण विचार करत बसतो अरे माझ्याकडे कधी येईल. मग त्या वेळेपेक्षा जो अनवाणी चालतोय त्याच्याकडे पहा. समर्थ बोलले त्याच्यापेक्षा तुला श्रीमंती आहे. तुझ्या पायात चप्पल आहे आणि सायकल तरी आहे. बरोबर ना. तुलना कशी करायची समर्थ बोलले, हे समजलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला समान पैसा नाही आहे. बरोबर ना. प्रत्येकांजवळ आहे नाही, कमी जास्त आहेच. आणि समर्थ बोलले समान 5 बोटं नाही आहेत, प्रत्येकाला वेगळी आहेत. करंगळी मरंगळी मदलबोल चाफेकडे आणि अंगठा, प्रत्येकाची कर्मसुद्धा वेगवेगळी आहेत. ज्या ज्या बोटामध्ये ते कामं उपयोगी पडतात. म्हणून समर्थ बोलले प्रत्येकाला काय दिलंय, कार्य करण्याचं काय दिलंय, धाडस दिलंय, देह दिलाय, कार्य करायचं आहे. बरोबर ना. कार्याला फक्त उभं राहायचं आहे, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. प्रसंग पाहून चालती, ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती, ते हे ऐका. आता प्रसंग पाहून चालते. आता प्रसंग आलाय, प्रसंग आला म्हणून आपण काय करायचं, घाबरून जायचं का.
नाही, समर्थ बोलले घाबरून नाही जायचं. अरे प्रसंग किती असू दे, प्रसंगाला उभे राहा. येऊन येऊन काय होणार आहे? पैसा जाणार आहे आणि मृत्यू होणार आहे, बाकी काय होणार आहे? अरे पण ज्याचा विश्व आहे त्या विश्वाचा मालक आपल्याला सांगतो प्रसंगाला उभे राहा. म्हणजे सामर्थ्य पुरवणारा कोण आहे? अरे एक बोट असते, समर्थ बोले काय उत्तम असं निरूपण दिलं असेल. समुद्रामध्ये एक बोट असते, एक जहाज असते, मुसळधार पाऊस येतोय, भरतीचा टाईम, आणि त्यामध्ये समर्थ बोले त्यामध्ये असणाऱ्या लाटा. एक उत्तमाचा दास असतो, तो त्या होडीमध्ये प्रवास करत असतो. बाकीची मंडळी काय करत असतात? बसलेल्या असतात, काही उभ्या असतात, काही गाणी ऐकत असतात, काही ओरडत असतात. हा आपला देह काय करत असतो? देवाचं नामस्मरण करत असतो. का? कारण पाण्याचा प्रवास आहे, बरोबर ना? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूतांना नमस्कार करून जायचं असतं. नामस्मरण करता आलं पाहिजे. तर तो नमस्कार करता करता, नामस्मरण चालू ठेवता ठेवता ती बोट का होते? समुद्रामध्ये भरकटत असते. पाण्याच्या लाटा पुढे जाऊन देत नसतात. या देहाचं स्मरण चालू आहे, परंतु समर्थ बोलले करता करविता तू आहेस. घरामध्ये जाताना निवेदन ठेवून गेलास की मला हे कार्य करून काय करायचं आहे? सुखरूपपणे काय आणा? घरी आणा. हे निवेदन कोणाजवळ ठेवलंस? अंतरी सुद्धा ठेवलंस, आणि ज्याचा विश्व आहे त्याच्याजवळ ठेवलंय. म्हणून नेणारा कोण आहे? त्याने तुझं कार्य करून घरी सुखरूप आणलं. म्हणजे आलेला प्रसंग, ती बोट बुडणार होती, परंतु त्याच्यामध्ये असणारा ती जी व्यक्ती, तो जो दास, त्याचं असणारं नामस्मरण आणि मिळणारं सामर्थ्य पूर्ण बोटीला मिळालं. म्हणजे समर्थ बोले काही ताकद असेल ना. म्हणून बोले समर्थांची या सेवका व कृपा आहे. अरे समर्थ बोले पिकलेल्या पान सुद्धा पडायला समर्थ बोले परवानगी घ्यावी लागते. म्हणजे विचार करा, सहज नाहीये. श्रवण म्हणजे सहज नाहीये. निरूपण करता येतं, बोलता येतं, पण ऐकण्याची भूमिका ज्यांच्याकडे आहे ना, समर्थ बोले नाही, हे उत्तमच आहे. उत्तमाची पेरणी उत्तमाच्या आपल्या काय केली पाहिजे? पिंडामध्ये केली पाहिजे. श्रवणी बैसले ऐकाया, आडो लागली काया, येती कडकडा जांभया निद्रा भरे. मागच्या समासामधून ही ओवी येऊन गेली. आपण काय करतो? कंटाळा आला की एखाद्या भिंतीचा कोपरा पकडतो आणि तिथेच काय करतो? एखादी डुलकी आली, झोपून जातो. कोणी येतोय, काय सांगतोय, काही आम्हाला घेणं देणं नाही. परंतु समर्थ बोलले श्रवणी बैसले ऐकाया, काहीतरी उत्तमाचं आहे ना. श्रवण ऐकतोयस, कोणीतरी निरूपण देतोय, श्रवण कर. परंतु तेथे येते कडकडा जांभया. म्हणजे देह खूप सकाळपासून ते दुपारपर्यंत, रात्रीपर्यंत थकलेला आहे. त्यामध्ये असणारं श्रवण, म्हणजे समर्थ बोलले देह थकलेला आहे ना, त्यामध्ये त्या व्यक्तीला काय येते? झोप येते. त्या देहाला काय येते? झोप येते. म्हणून त्याला कडकडत जांभया येते. परंतु तिथल्या तिथे त्याने निवेदन केले पाहिजे. त्या अंतरीच्या भगवंताकडे, अंतरीच्या अंतरात्म्याकडे निवेदन केले पाहिजे. अरे श्रवण चालू आहे, त्या श्रवणापासून मला दूर नको करू. तर माझ्या अंतरी येणारी जी जांभई आहे, ती माझ्या अंतरी येणारी जी झोप आहे, तिला दूर ठेव. बघा समर्थ बोलले कोणी येऊ शकत नाही मध्ये. अडथळा तर काही येऊच शकत नाही. म्हणून समर्थ श्रवणी बैसले ऐकाया, आडो लागली से काया, येती कडकडा जांभया निद्रा भरी. बैसले सुचित करुणी मना, परिते मनाची ऐकेना, मागे होते ऐकले नाना, तेची धरुणी बैसले. आता आपण मागे बसलो काय किंवा पुढे बसलो, कोणीतरी व्यक्ती एखादं भाषण करतोय,
त्या भाषणामध्ये आपण असे काही विचार करतो ना, अरे ही व्यक्ती अशी का बोलली असेल, हा देह असं का बोलला असेल, तेवढंच फक्त आपण मनात धरून ठेवतो. अरे पण त्याचं पूर्ण भाषण ऐक, त्या भाषणापासून काहीतरी काय मार्ग निघतोय ना. त्याने उत्तमाचं सांगितलंय, परंतु आपण काय करतो, जे काही वाईट असेल ना थोडंसं, तेच आपण मनाशी, अरे याच्या मुखातून हे वाईट शब्द का निघाले, बरोबर ना, ही व्यक्ती अशी का बोलली, याने आपलं लोकांचं मन काय होतं, अवलंबलं जातं. एखाद्याचं मन दुःख होतं, एखाद्याच्या मनाला दुःख होते ना. म्हणून समर्थ बोलले, तत्पर केले शरीर परी मनामध्ये अनेक विचार, कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणून सांगावा. आता कल्पना, मना कल्पना कल्पिता कल्पकुटी, कल्पना करत बसतो, विचार आहेत, बरोबर ना. विचारांशी काय केलं पाहिजे, सुविचार आपल्या अंतरी असले पाहिजे, कुविचार अत्यंत वाईट. म्हणून समर्थ बोलले, आपल्या मनामध्ये कल्पना असावेत, परंतु कशा असावेत, सुविचाराप्रमाणे. जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपण. मग आता श्रवण आहे, श्रवणाचा मनन आणि मननाचा निजध्यास समर्थाने उत्तमाचं निरूपण करताना सांगितलं. ते श्रवणी आपण काय केले, अंतरी श्रवण केले, ऐकले विना ऐकले, तसं आपण पूर्णपणे ऐकलं. त्या श्रवणाचं मनन सुद्धा केलं आणि त्याची प्रचिती सुद्धा आपल्याला मिळाली. म्हणजे समर्थ बोलले, तर आपल्याला उत्तमाचा काय झाला, फायदा झाला ना. मग आपण विचार करतो, अरे हे शब्द मी कुठेतरी ऐकलं म्हणून माझा इथे फायदा झाला. म्हणून आपण काय जे ऐकतो ना, त्यांचा वापर, त्यांचा फायदा आपल्याला पुढे येणाऱ्या कामास येतो, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले, जे जे काही श्रवणी पडिले, तितके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपण. म्हणून निरूपणातून सार्थक होणारच. जन्म मृत्यू, समर्थ बोलले, यांच्यामध्ये असणारं आयुष्य हा सार्थकी लावायचा, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले, मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने अवरावे, अवरून विवेक धरावे अर्थांतरी. आता मन आहे, मनाला पकडणार कोण, मनाला धरणार कोण. समर्थ बोलले, नाही, मन हा इंद्रियाचा राजा आहे, मनाला कुठे आवडलं पाहिजे, समर्थ बोलले, समर्थांची इथं ठेवलं पाहिजे, समर्थांच्या चरणाशी ठेवलं पाहिजे, ज्याचा विश्व आहे त्याच्या चरणाशी ठेवलं पाहिजे, बरोबर ना. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवणाला, बैसताच कासा विस झाला तुषाक्रांत. आता विचार करा, आपल्याला कोणीतरी बोलायला सांगितलं, बघा, निरूपणी येऊन बैसला, आपण आलो जेवून आणि आपल्याला सांगितलं भाषण करा किंवा निरूपण करा. निरूपण करण्याचं काम आपलं नाहीच आहे, परंतु जेवून आल्यावर आपल्याला काय येतं, कंटाळा येतं, झोप येते. का, कारण तू जेवून आलायस. त्या जेवणापासून तुला काय आलं, सुस्ती आली. तर समोर असणारे जे कोणी मंडळी असतील ते तुझं काय ऐकतील, बरोबर ना. बोलणारे बोलतच राहतील, अरे तुला काहीतरी किंवा तुमच्यापासून आम्हाला काहीतरी मिळणार आहे, परंतु ही व्यक्ती जर सुस्तावली असेल, आळसपणा दाखवत असेल, तर यांच्याकडून आम्ही काय शिकणार. म्हणजे दोष कोणाचा, त्या व्यक्तीचा नसून अंतरीचा जो कोणी आहे, विषय वासना त्यांचे, बरोबर ना. म्हणून अंतरीचे जे विषय वासना आहेत त्यांना दूर ठेवायचं. आपल्याला काहीतरी बोलायचं आहे ना, 2 घास कमी खा आणि बोल, तर तिथे तू उभा राहशील. म्हणून समर्थ बोलले, निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवून आला, बैसता कासा विस झाला तुषाक्रांत. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेने मळमळू लागले, उठवून गेला. आता बघा समर्थ बोलले, त्याला कसं तरी झालं, निरूपण करताना किंवा भाषण करताना त्याला पाणी आणलं, त्याने पाणी प्यालं,
पिऊन झाल्यावर घळघळा उदंड घेतले. आता पाणी घेताना थोडं थोडं करून प्यायचं. बॉटल दिली म्हणून एकाच ह्याच्यामध्ये घोटामध्ये त्यांनी पाणी सर्व पिऊन टाकलं. तेने मळमळू लागले. मग पोटामध्ये काय होणार? शेवटी मळमळणारच ना. तो सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉनिक नाही आहे ना, बरोबर ना. जसं श्रवण आहे, श्रवणाचं मनन आणि मननाचं निजत. आपण जेवल्यावर लगेच पचतं असं नाही ना. जेवण झाल्यावर ते आंतरी का होत असतं, सर्व क्रिया चालू होत राहतात. पाणी कशासाठी दिलं? त्या आपण जे अन्न खातो त्यांना साहजिकच पुरेल, आपल्याला रक्त पुरवेल अशांसाठी आपल्याला पाणी दिले. जीवन आहे ना, पाणी म्हणजे जीवन आहे. तेच जर पाणी जर तुझ्या शरीरामध्ये गेलं नाही तर तुझा मृत्यू आहे. म्हणून पाणी एका घोटामध्ये जर सर्व पिलंस, एका दमामध्ये जर पिलंस, मग तुला शेवटी पोटामध्ये काय होणार आहे? मळमळच होणार आहे. म्हणून समर्थ बोले तेने मळमळू लागले. शेवटी काय करावं लागलं? उठूनच गेला. बरोबर ना. शेवटी पर्यायच नाही. त्या खुर्चीवरून, त्या गादीवरून तुला उठल्याशिवाय पर्यायच होणार नाही. करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणाक्षणा उठवणी जाती लघुशंकेस. आता इतकं पाणी पिलास, शेवटी जाणं कुठे आहे? लघुशंका. हाच एक पर्याय आहे. करपट ढेकर उचक्या देती. काय खाल्लंय? आंबट, तिखट, तेलकट सर्व काही खाल्लंय, मग उचक्या देती. बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले आपल्याला मिळते म्हणून खावं नाही. समर्थ बोलले जेवढं मिळेल तेवढंच समाधानी, त्यातच समाधानी राहायचं आहे. भुपे जेवण असतं. सर्व दिसतंय म्हणून सर्व मिळालं, सर्व खाल्लं, शेवटी विष आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, परंतु तू काय केलंय? विषासारखा खाल्लंयस. परंतु समर्थ बोलले जेवढं आहे ना तेवढंच खावं. त्यापेक्षा एक कमी खाल्लं तर शरीर तंदुरुस्त राहील, उत्तम असं राहील. म्हणून समर्थ बोलले भुके आपल्याला भूक लागली त्यापेक्षा एक चपाती, थोडं भात कमी खाल्लेलं उत्तम असं, जास्त नको. दिशेने कासावीस केला, अवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघून गेला अखंड आईचा. शेवटी पर्यायच नाही त्याला, उठल्याशिवाय गत्यंतर नाही. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतकरण तेथेची राहिले, कोठवरी काय वाचिले काही करेना, निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैसे निरूपण आला कासावीसा. तर निरूपण येऊन परत बसला. सर्व दशक्रिया विधी पूर्ण झाल्यावर त्याची 10 विषयांची, 10 कर्मेंद्रियांची, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाची पूर्ण विधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा येऊन तो काय केला? त्या जागी येऊन बसला निरूपणी. परंतु तिथे एक विंचू आला आणि त्यांनी काय केला? ढंक मारला. तसाच तो पुन्हा काय केला? निघून गेला. मी समर्थ बोलले पोटामध्ये तिडकी उठिली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिकल्या पुली झाली बैसेविना. आता बघा, पोटामध्ये तडक भरली, पाठीमध्ये करक भरली, काही वेळा पाठ लचकते, पोटामध्ये दुखतं. समर्थ बोलले विषय वासना आहे, विषय आहे, आजार पण आहे. हे आजार कोण आणतं? आपणच आपला देह आणतो. परंतु समर्थ बोलले त्या 72 रोगांवर एकमेव औषध म्हणजे समर्थ बोलले श्रवण. आपल्याला सर्दी झाली, कशी झाली? आपण थंड पाणी प्यालो, एखादी थंड वस्तू खाल्ली की समर्थ बोलले थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सर्दींची अवलक्षणं किंवा लक्षणं आपल्या अंतरी येतात. सर्दीमुळे डोका दुखतं, डोक्यामुळे काय होतं? अंग गरम होतं. म्हणजे आपल्याकडे काय झालं? रोग आला. दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय उरत नाही. मग समर्थ बोलले मग आपली हाऊस कधी फिटते? त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपली हाऊस फिटते, म्हणून त्याचं नाव आहे हॉस्पिटल. शेवटी पर्यायच नाही ना.
कितीही तुम्ही खा, शेवटी पैसा तुमचा कुठे आहे? वाईट कर्माची फळं तिथेच तुम्हाला हौस फिटावीच लागणार. म्हणून उत्तमाची कर्म कर आणि उत्तमाच्या दिशेने जा. पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दूषित झाला. कोणी नेटे गलबला केला, तेथेची जावे. विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती. चोरटे लोक चोरून जाती, पादरक्षा. आता विषयी लोक श्रवणी आले, श्रवणासाठी किंवा इतर भाषणासाठी किंवा एखाद्या कोणाचं तरी काही संभाषण असेल त्यासाठी बायकांकडे पाहणारी लोक आणि समर्थ बोले चोरटी लोक, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. चोरटे लोक चोरून निघून जातील, कळणार सुद्धा नाही. ह्यांची रक्षा करणारा कोण आहे? बरोबर ना. तिथे आपण सावध असला पाहिजे. अखंड सावधानता आपल्या अंगी असली पाहिजे. होय नवे वादविवाद, तेने उदंड झाला खेद. सिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला. शेवटी वादातून बघा, संवाद करत असताना काय होतं, उत्तमाचे विचार आपल्या अंगी येतात. परंतु एखाद्या गोष्टीवरून एखाद्या कारण नसताना समर्थ बोलले आपले वाद निर्माण होतात. मग त्या वादामध्ये काय होते, सिव्या आपल्या मुखातून काय होतं, आपल्या वैखरीतून बाहेर पडतात, इतरांचे आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून समर्थ बोलले वाद करण्यापेक्षा समर्थ बोलले संवाद घडला पाहिजे आणि संवादातून मार्ग मिळाला पाहिजे. कोणी निरूपणी बैसती, सावकाश गोष्टी लाविती. हरिदास तेरे रे रे करती, पोटासाठी. आता समर्थ बोलले निरूपण कोणतं आहे, विषय कोणता आहे. परंतु जर ही व्यक्ती हा देह स्वतःच्या भल्यासाठी माझ्याकडे ये, तू माझ्याकडे ये, तू माझा कस्टमर बन, तू माझा भक्त बन, समर्थ बोलले नाही, हे तुझं काम नाही आहे. मग ते तुझ्या फक्त पोटासाठी तू फक्त काय करतोस, प्राप्ती मिळवतोस. परंतु आपल्याला पोटासाठी नाही आहे. त्या समर्थ बोलले संपूर्ण काय झालं पाहिजे, उत्तमाचा समाज घडला पाहिजे. समाजाला आपण काहीतरी देणं घेणं लागतं ना, बरोबर ना. ही सर्वांची ऋण घेऊन आपण जन्माला आलो. देशाचे समाजाचे मातृभूमीची ऋण आपल्या डोक्यावर आहे, ती काय केली पाहिजे, फेडली पाहिजे. हाच एक उपाय आहे. बहुत जाणते मिळाले, एकापुढे एक बोले. लोकांचे आशय राहिले, कोण जाणे. आता जाणता कोण आणि नेणता कोण. आता जाणता हाच उत्तमाचा आहे ना. जाणता कोण, समर्थ बोले उत्तमाचं एक निरूपण दिलं. जाणता म्हणजे अनुभवी आणि नेणता म्हणजे अनुभवी. आता जाणत्याला आपण विचारलं की हा रस्ता कुठून जातो, जाणता आहे ना, जाणकार आहे, तो सांगेल इथून हा रस्ता इथून मुंबईला जातो किंवा ठाण्याला जातो, तो बरोबर सांगेल. परंतु बिना अनुभवी आहे, त्याला काहीच माहिती नाही आणि त्याला जर विचारलं हा रस्ता कुठे जातो, तो विचार करेल आणि तो सांगेल मला माहिती नाही, परंतु हा रस्ता कुठेतरी मिळतो. म्हणून आपण त्या वाटेला गेलो की आपण सुद्धा रस्ता चुकणारच. म्हणून समर्थ बोले बहुत जाणते मिळाले, एकापुढे एक बोले. लोकांचे आशय राहिले, कोण जाणे. म्हणून आपल्याला ज्या रस्त्यावर जायचं आहे, ज्या मार्गावर जायचं आहे, जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आपल्याला पोहोचता येणार नाही, कारण का चुकीचा रस्ता दाखवला. माझे होय तुझे नव्हे, ऐसे अखंड जयाचे सवे. न्यायनीती सांडून जावे अन्यायाकडे. हा समर्थ बोले हा विषय, ही भूमिका आपल्याकडे नसलीच पाहिजे. हे सर्व माझं आहे, हे तुझं नाही आहे, ही भूमिका आपल्याकडे नसलीच पाहिजे. अरे माझं भ्रांतीचं वज आहे. अरे आपल्या सर्वांचं आहे. मिळून मिसळून जर राहिलो, समर्थ बोलले वाद घडणार नाही आहे, विषय वासना उभी राहणार नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या घरामध्ये, आपल्या घरातल्या वातावरणामध्ये समर्थ बोलले कटकटी निर्माण होणार नाही. सुरुवात तुझ्या पिंडापासून होते. त्या पिंडामध्ये समर्थ बोलले स्मरणापासून सुरुवात केली की समर्थ बोलले स्मरणाचं विस्मरण होता कामा नये. आपल्या थोरपणासाठी आचावाचा तोंडपिटी, न्याय नाही ते शेवटी परमाने. एकीकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे. ऐसे श्रोते खरे खोटे, कोण जाणे. आता मीपणा घेऊन तो उभा राहिलाच, हे सर्व मी केलं, ते सर्व माझं आहे, हे असं सर्व संभाषण, सर्व भाषण जर करत लोकांकडे जर बोलत राहिलास तर शेवटी अभिमान आला ना.
अभिमान उठे मत्सर, मत्सरी तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे वळे. शेवटी क्रोध आल्याशिवाय समर्थ बोले तुझ्याकडे मार्ग सोडणार नाही. म्हणून जाणते विचक्षण ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोनपा आपण काहीच नाही. मग टोनपे मारणारे असतातच आपल्याकडे, तिथे कोणी कमी नसतो. मग आपण बोलत राहतो. तुमच्या पराक्रमाच्या कथा ऐकून आम्ही धन्य झालो. म्हणजे समजायचं कोणीतरी भाषण करतो आणि त्या भाषण करीत असताना कोणीतरी थांबवतो. म्हणजे समर्थ बोले काहीतरी आहेच ना, लोकांना आवडलं नाही की पुन्हा पुन्हा तेच सांगतो. म्हणून समर्थ बोले आपणाहून देव थोर, ऐसा जया सकळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. मग आपल्यापेक्षा देव थोरच आहे ना. देव आपल्यापेक्षा थोर आहे का? अरे ते जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. आपल्या घरातले फक्त आपण 4 मंडळी सांभाळता येत नाही. 4 देहामध्ये काय होतं, कटकटी निर्माण होतात, वाद निर्माण होते. हा तो जग सांभाळतोय, आपल्याला 4 माणसं सांभाळता येत नाही. म्हणून समर्थ बोले आपणाहून देव थोर, ऐसा ज्या सकाळला विचार. ही भूमिका कळली पाहिजे. आपल्याकडे थोडं काय झालं की आपण लगेच फोन फिरवतो, अरे आमच्या घरी असं झालं. अरे पण त्याच्याकडे त्याचा विश्वाचा मालक आहे, तो विश्वाचा मालक आहे, त्याच्याकडे किती कारणं येत असतील ना, परंतु सांभाळ करतोय ना शेवटी. सकळ काही जगदांतर तेही राखावे. सभेमध्ये कळहो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी. आता सभेमध्ये सभा गाजवतो, काही जण असे सभा गाजवतात त्याला काही मार्गच नाही, त्या सभेमध्ये काही अर्थ नाही. पण असे सभेमध्ये शब्द निघून जातात. काही जण मौज मजेसाठी येतात, परंतु समर्थ बोले मौज मजा कितपर्यंत रे, बरोबर ना. म्हणून समर्थ बोले सामर्थ्य पुरलं पाहिजे. पुरवला समर्थ बोले पुरवणारे कोण आहे, बरोबर ना. वैराकरिता वैरची वाडे, आपणास दुःख भोगणे गडे, नोनी शहाण्याचे कुकडे कळो आले. दुःख आहेतच. समर्थ बोलले दुःखामध्ये स्मरण आलं पाहिजे, नक्कीच सुख प्राप्त होणार आहे. देवाकडे जे सुख मागशील तर तू सुखापेक्षा त्या देवाला काय करशील, मानणारच नाही आहे. मग त्या देवाला जवळ करण्यापाशी, बरोबर ना. सर्वकडे तुला सुख आहे, सर्वकडे पैसा आहे, पण तुला कोणाची, देवाची ओळखच माहिती नाही आहे. देतो तो कोण. म्हणून तुझ्या अंतरी, आपल्या अंतरी निवेदन असलंच पाहिजे की माझ्या वाटेला दुःख ये. मी समर्थ बोलले दुःख आले की समर्थ बोलले सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू वेण, तुझ्या सोबत आहे. समर्थ बोलले दिनाचा दयाळू मनाचा, आपण असं दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले. अखंड आपणा सांभाळीती, शुल्लकपण येऊन देती, थोर लोकांचं क्षमा शांती अगत्य करणे. आता सांभाळ करणारा कोण आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत तोच आहे. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तक्षणी, विवेक पुरुषाची करणी विवेक होता. आता अवगुणापासली बैसला गुणी. आता अवगुणापाशी जर अवगुणच बसला की समजाचा जमाना वे शून्य करतो, समजा बुडा. परंतु अवगुणापाशी बैसला गुणी, अवगुण जर ऐकतोय गुणाचं तर उत्तमाच आहे, परंतु गुण अवगुणाचा ऐकतोय समर्थ वेळे शून्यच. म्हणून अवगुणापाशी बैसला गुणी, अवगुण कळतो तक्षणी, विवेक पुरुषाची करणी विवेक होते. म्हणून समर्थ बोलले कुठेही जाताना समर्थ बोलले विवेक सहित जा. उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न, विवेक वळे नाना यत्न, करील तयाचे महिमान तोची जाणे. आता उपाय काय समर्थ बोलले, उपाय एकच, अखंड श्री सेवा दास्य भक्ती या देहाकडून घडली पाहिजे. समर्थ बोलले उत्तमाचे विचार, उत्तमाचे गुण आपल्या अंतरी पेरलं पाहिजे. हे समर्थ बोलले आपल्या जाणीवेतून कळलं पाहिजे. दुर्जनी वेदवरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. म्हणून आपल्या अंतरी विवेक असला पाहिजे. विवेक नसेल तर समर्थ बोले शेवटी काय, बरोबर ना. विवेक असले पाहिजे. ध्येय त्यागिता कीर्ती मागे उरावी.
एखादं कार्य करतोयस त्या कार्यामध्ये तुझी कीर्ती उभी आहे, म्हणून समर्थ बोलले नावावर उपास आहे आणि विवेकाला धरून आणि तुझी गुण जर उत्तमाची नसतील तर फायदा काहीच नाही आहे. कितीही लोकांसमोर जा, लोक तुला येड्यात करल्याशिवाय राहणार. मूर्खास हे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय मज्जा लिसीचा. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहून साहविती, स्वये करून करविती लोकांकरवी. आता बघा, आपण शहाण आहोत का वेडे आहोत? आपण सहज बोलतो, अरे तू खूप शहाणा आहेस रे, बोलताना बोलत राहतो, परंतु तू कार्य करत असताना आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतो. अरे नाही, समर्थ बोलले तो काय करतो ना ह्याच्याकडे विचार कर आणि त्या विचारापासून काय कर, त्या गोष्टीवर अवलंबून राहू नको. तू उत्तमाची कार्याची सुरुवात तुझ्या रीतीने, त्याच्यावर अवलंबून राहू नको. कारण आपण सहजपणे बोलता बोलता आपण बोलतो, अरे तू खूप शहाणा आहेस रे, मला कोण मदतीला येत नाही, परंतु तू त्याची मदत घेण्यापेक्षा तू तुझ्या कार्याला उभा राहा. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणी मात्रांचे. आता पृथ्वीमध्ये उदंड जन आहेत, पृथ्वीमध्ये खूप लोक आहेत, बरोबर ना? 125 करोड जनसंख्या आहे, 125 कोटी, बरोबर ना? जास्त आहे कमी आहे कोणाला माहिती? ज्याचा विश्व आहे त्यालाच फक्त माहिती आहे. म्हणजे समर्थ बोलले पृथ्वीमध्ये उदंड जन आणि जनामध्ये असती सज्जन. आता सज्जन किती आहेत त्यामध्ये आणि दुर्जन किती आहेत हे कसं ओळखणार? त्यांच्या विवेकावरून, त्यांच्या विचारांवरून, त्यांच्या गुणांवरून आपल्याला कळतं की ही व्यक्ती, हा देह सज्जन आहे. दुर्जन बोलण्यावरून कळतं, बरोबर ना? म्हणून समर्थ बोलली पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणी मात्रांचे. म्हणून आपण जर सज्जनांकडून काहीतरी शिकलो तर समाधानच प्राप्त होणार आहे. दुर्जनांकडे जर गेलो तर शेवटी काय? म्हणून समर्थ बोलली तो मनोगतांची अंगे जाणे, मान प्रसंग व समयो जाणे, संतप्त लागी निवू जाणे नाना प्रकारे. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना. आपलं काय चाललंय ना ते इतरांना दिसत नाही. आपल्या घरामध्ये, आपल्या पिंडामध्ये काय चाललंय हे फक्त समर्थांनाच माहिती आहे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला माहिती आहे. आणि खरं म्हणजे समर्थ बोलली हेच पाहिजे, हेच आपल्या अंतरी अवगत असलं पाहिजे. पूर्णपणे फापट पसारा करण्यापेक्षा समर्थ बोलले थोडंसंच कर पण उत्तमाचं. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हलवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेक होते. आता चालवणारा कोण आहे? विश्व चालवतो कोण? ही पदवी शेवटी आपल्याकडे नाही, हे त्याचं सामर्थ्य आहे, बरोबर ना? आपण जर पास झालो की शिक्का मिळतो, बाबा पास आहोत, परंतु पास कुठपर्यंत? अभ्यास केल्यावर, परीक्षेला मिळणारे मार्क आणि त्यावर असणारी ही आपल्याला शेरा, म्हणजे तो समजायचा पास, हे समर्थ बोलते. परंतु जग चालवणं, आपल्याला घर चालवता येत नाही आहे, तो जग चालवते, म्हणजे शेवटी समर्थ पदवी कोणासाठी? बरोबर ना? म्हणून कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही समर्थ बोलले कमी लेखू नका. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यज्ञ सापडे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळे. आता एकांती यत्न, जे येत नाही ना समर्थ बोले, प्रयत्नांती परमेश्वर, येत नाही ते करणं, अशी काही गोळी नाही आहे ब्रह्मांड गोळी की तुला ती एक गोळी मिळाली की ती पूर्णपणे तुझं न होणारं काम पूर्ण होईल, नाही आहे. म्हणून समर्थ बोले एकांती विवेक ठाई पडे, एकांती यज्ञ सापडे, एकांती तर्क वापडे ब्रह्मांड गोळे. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी. आता स्मरण का सांगितलं समर्थ बोले? एकांतात स्मरण चालू ठेव, 24 तास तुझ्या अंतरी जपा असलंच पाहिजे. हे बाहेरच्या न कळता कामा.
आपल्याला जो काही मंत्र असेल, जी काही देवाची भक्ती करायची असेल, जे काही उपासना असेल, पूजा असेल, अर्चा असेल, कीर्तन असेल, भजन असेल, पूजन असेल, हे कोणाला दिसता कामा नाही आहे. हे आपल्या अंतरीतून करायचं आहे. बरोबर ना. 4 भिंतीमध्ये समर्थ म्हणजे उत्तमाचा राहा. 4 भिंत म्हणजे कोणती? आपला देव आहे. बरोबर ना. वरून कितीही पूजा केली, समर्थ बोले शेवटी शून्यच आहे. अंतरीपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. तू देवाची पूजा करतोयस, देवाची उपासना करतोय, ती देवापर्यंत पोहोचते का हे कळलं पाहिजे. याचा शोध कुठे घेणार? तर अंतरी असणारं निवेदन हा पूर्णपणे करणारा कोण आहे? तो विश्वाचा मालक आहे. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी. जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. आता एकांत, जयास एकांत मानला म्हणून समर्थ बोलले मानणारे कोण आहे? अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. अरे आई वडील म्हणजे सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बरोबर ना. सकाळी उठल्याबरोबर आपण नमस्कार केले पाहिजे. हे वडील, हे आई आहे, हे वडील आहेत, थोर पण आहेत ना शेवटी. म्हणजे सांभाळ करणारे कोण आहे? लहानपणापासून ते तरुण वयापासून ते आपल्यापर्यंत जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत रक्षा करणारे कोण आहेत? ही जाणीव असली पाहिजे. हे गुरु आहेत. बरोबर ना. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणून समर्थ बोलले जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.